कोकण 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 जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये जिथे आम्ही 4 मित्र चाललोय कोकणातल्या त्या गणपतीपुळेच्या दर्शनाला आणि तिथल्या अशा निसर्गरम्य ठिकाणी भेट द्यायला. सर्वात आधी आम्ही ट्रेन पकडतो आमच्या वसईवरून ट्रेन असते परत रत्नागिरीला, जी सकाळी 6-7 वाजता आम्हाला तिथे पोहोचवते. आणि रत्नागिरीच्या ह्या स्टेशनवरून आम्ही निघतो आमच्या प्रवासाला, जिथे आहे गणपतीपुळे. गणपतीपुळेच्या ह्या दर्शनामध्ये आम्ही काय काय मजा मस्ती केली हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला मिळतील. अजूनही 2 ठिकाणे आम्ही एक्सप्लोअर केली, तीही तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये बघू शकता. ब्लॉग शेवटपर्यंत एन्जॉय करा. तर मग सुरू करूया आजचा हा आपला कोकण स्पेशल ब्लॉग. तो दोस्तों, हमारा एक दोस्त किधर तो गायब हो गया है. एकदम नया वाला ब्रिज है अपना. एक्साइटमेंट है कि नहीं? अरे बहुत एक्साइटमेंट है, बस जाने तो उधर मजा है. ठीक है. बाकी कुछ लाया कि नहीं कुरकुरा खाने के लिए? नहीं, कुछ भी लेंगे ना बस स्टेशन से भाई. ब्रिज वन बॉयज. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपलं एका नवीन ब्लॉगमध्ये, जिथे आज आपली ट्रिप होणार आहे कोकण स्पेशल. या वर्षीची ही आपली सेकंड ट्रिप असणार आहे. या ट्रिपमध्ये माझ्यासोबत जोडले गेले आहेत अनिल, तन्मय आणि आमचा स्पॉन्सर अण्णा. तर अशी ही जर्नी आगळी वेगळी आपण रात्रीची करणार आहोत. ही ट्रेन गुजरातमधून साऊथपर्यंत जाणार आहे. तर आम्ही आता वसई स्टेशनला आहोत. वाजलेत 10. पटापट आपलं ट्रेन आली की आम्ही आतमध्ये घुसतो, अरेंजमेंट बघतो आणि मग पुढचा प्रवास तुम्हाला कळवतो. तोपर्यंत आपले मित्र काय म्हणतात बघा. जय महाराष्ट्र. कशा आहात तुम्ही? अनिल, अरे बोल. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. ही ट्रेन आज सुरू होईल. उद्या सकाळी 7 वाजता आमची जर्नी संपणार आहे. तसं तर 5 वाजताच आम्ही रत्नागिरीला सकाळी पोहोचू. तिथून मग आपला हॉटेलपर्यंतचा प्रवास 6-7 वाजेपर्यंत असेल. A few moments later. हाँ तो दोस्तों, हमारा अपर और लोअर, अपर और मिडल जैसे 2 सीट है. ये वाले 2 सीट और ये वाले 2 सीट. नीचे कौन आने वाला है हमें पता नहीं, तब तक हम बैठ के एंजॉय कर रहे हैं. ये हमारा प्लानर, जो भी होता है ये प्लान करता है. हाँ, ये बोतल भूलने वाला आदमी. हाँ, ये हमेशा बोतल रख के आता है. अभी जस्ट पीपी करके. हाँ, और ये हमारा फाइनेंशियल सपोर्ट मैन. ट्रिप शुरुआत करने के लिए इनिशियल अमाउंट जो होती है, शुभ मुहूर्त वाले पैसे, वो ये भरता है. और हर बार बोलता है कि मैं गरीब हूँ, पर पैसा यही देता है. 90% भाई इसका हाथ था. अगर पैसा नहीं देता तो टिकट बुक ही नहीं होता, वो जाते नहीं ऐसा. और जो ये ब्लॉग बना है वो पॉकेट में आ रहा है. साले तू. ऑलराइट दोस्तों, रत्नागिरी में पहुंच चुके हैं. अभी बज चुके हैं 5:20. पाच वाजलेत. रत्नागिरी स्टेशनमध्ये आपण पोहोचलेलो आहेत. रत्नागिरी स्टेशनच्या जस्ट आता बाहेर येऊन आम्ही उभे आहेत. 2-4 फोटो काढलेत मित्रांनी मस्त. हा रत्नागिरी हा हापूस आंब्यासाठी फेमस आहे. हापूस आंब्याचा सीझन तर गेला, आम्ही लेट आहोत आता, त्यामुळे आता निघतो पुढे.
मित्रांनो आता इथून आम्ही पकडणार आहे बस आणि बस पकडून जाणार आहे सीधा गणपतीपुळ्याला. मग कसं वाटतंय रत्नागिरीला येऊन? अरे मस्त वाटतंय. आता कधी जाऊन गणपतीच्या बाप्पाचं दर्शन करतोय मी. आंघोळ करणार आहे की नाही? आंघोळ करणार ना बाई, म्हणून तर त्यासाठी तिकडे चाललो हॉटेल बघणं पुढे. अण्णा इसको फोन लगा रे. चला चहा घेऊया. कशी आहे चहा? छान आहे. स्टेशनच्या बाहेर पडताय तुम्हाला हे पेलवान चहा मिळणार, गुळाची चहा. गुळाची चहा कशी आहे चव? मस्त चव एकदम. पिते रे आधी. अरे भाई असं वाटतं गाव नाही आलं खरं. एक नंबर. एक नंबर जेवणामध्ये. अन्ना तमिळ में बोल, ताज में नहीं आना ये. रॉम म्हणाला. कसं आहे मग, कसं जायचं इकडनं आता? काय विचारलंस? काकांना विचारलं मी, ते काय बोलले इथून बस तर लांब आहे, नाही भेटणार. तर आता रिक्षा आहे, तर रिक्षाचे पर पर्सन 200 रुपये आहे. भाई 200 रुपया पर पर्सन हा का? ऑटो. मला काय वाटतं ते बोलतात तो ऑटो आला. ते बोलतात आता मीटरने पण घेते पण 900 रुपये लागतील. आता तुम्ही 4 लोक एक सीट ॲडजस्ट करून घ्यावी. बस तर इथून भेटणार नाही, 8 किलोमीटर दूर आहे बस. अरे इसने परफेक्टली ऑटो वाले को ही पूछा परफेक्टली क्या बोला मैं तेरे को. लग रहा ऑटो वाला ही है वो. मित्रांनो हे आहे गणपतीपुळेतील भक्तिनिवास, जिथे भाविकांसाठी उत्तम अशी राहण्याची सोय केली जाते. हे अगदीच मंदिरापासून 1 ते 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आता आपण आत जाऊया आणि रूम बुक करूया. इथे आल्यानंतरसुद्धाही तुम्ही रूम बुक करू शकता. इथल्या रिसेप्शन एरियामध्ये जाऊन तुम्ही इन्क्वायरी करू शकता आणि रूम बुक करू शकता. आता आम्ही चाललो आहे आमच्या रूमकडे, जी आहे 2ऱ्या माळ्यावरती, रूम नंबर 202. तर मित्रांनो आत्ताच आम्ही चेक इन केलं आहे भक्तिनिवासमध्ये. भक्तिनिवासमध्ये आपल्याला रूम अवेलेबल असतात. प्राईस रेट तिकडे डिसेंट होती, कारण की आता गणपतीचं सीझन येणार आहे, तेव्हा खूप जास्त रेट असणार आहेत. आम्हाला डिसेंट रेट मिळाला आहे. 800 रुपयाला 3 बेड आणि 1 एक्स्ट्रा पर्सनसाठी गादी दिली जाते. असं 800 रुपये आमच्याकडून घेतलेत 3 बेडसाठी आणि 150 रुपये त्या गादीचे, असे 950 रुपये आम्ही भरलेत. आणि आज आत्ता वाजलेत 7:30. सकाळी 6-6:30पर्यंत आम्ही ही रूम ऑक्युपाय केलेली आहे. रूम तशी बरी आहे. 2 बेडचा पण ऑप्शन होता. असे रेट असे आहेत की 350 पासून 2 बेड असे सुरू होतात. AC नॉन AC दोन्ही अवेलेबल आहेत. AC मॅक्स टू मॅक्स 1400पर्यंत जातील. पण रूम चांगले आहेत आणि सुविधा चांगली आहे. या साईडला खालच्या बाजूने आम्ही एंट्री केली होती. इथे ऑटोने उतरलो, ग्राउंड फ्लोअरला बुकिंग केली आणि आता ह्या 2nd फ्लोअरवरती आम्ही आलो आहे. ही आमची रूम नंबर 202. थोडीशी स्पेस मिळते इकडे बॅग लगेज वगैरे ठेवण्यासाठी. एवढी मोठी रूम आहे. 3 बेड दिलेले आहेत व्यवस्थित. वॉशरूम वगैरे क्लीन, नीट अँड क्लीन. मिरर वगैरे दिलेला आहे. डिसेंट आहे. इकडे आपल्याला गॅलरी मिळते. ह्या गॅलरीमध्ये बाहेरचा व्ह्यू बघूया. सकाळची वेळ आहे, मस्त वाटतं आहे.
सगळी जाळी लावल्यामुळे एवढा व्ह्यू दिसत नाही आहे. हे फक्त कोणी कचरा टाकू नये यासाठी यांनी हे नेट लावलेलं आहे, इकडे जाळी लावलेली आहे. बाकी आजूबाजूला सगळे झाडं, दाट भरलेली डोंगरं, मस्त लुक देतोय. मित्रांनो, इथून लिफ्ट साईडून आम्ही फर्स्ट फ्लोअरमध्ये या बाजूला आलो. तर इकडे कॅन्टीन आहे. या कॅन्टीनमध्ये तुम्हाला 11 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत 10-10:30पर्यंत तुम्हाला इकडे ब्रेकफास्ट मिळेल आणि 11 नंतर तुम्हाला जेवणाचं सोयीसुविधा असेल. ते पण तिकडे रेट कार्ड एकदम डिसेंट लिहिलेले आहे. हा आहे इथला रेट कार्ड. त्याच्यामध्ये उपमा, पोहे, शिरा, चहा, कॉफी असा ब्रेकफास्ट मिळेल आणि 11 नंतर तुम्हाला जेवण मिळेल. त्यात चपाती, भाजी वगैरे सगळं अवेलेबल असेल. पूर्ण थाळी 100 रुपये प्राईस असेल. सेल्फ सर्विस आहे. स्वतःच्या हाताने तिकडे कुपन जमा करायचं आहे आणि घेऊन जेवण करायचं आहे. जेवण झाल्यानंतर मग इथे आपापली प्लेट जमा करायची आहे. ब्रेकफास्ट झाल्यानंतर आता आम्ही 2 किलोमीटर भक्तिनिवासापासून मंदिराचा डिस्टन्स आहे. तर आता चालत जातो आहे आम्ही. रस्ता बघा, एकदम शांतता, रहदारी म्हणजे असं गाड्या, गर्दी असं काही नाही आहे. एकदम शांतता. सकाळचा वेळ आहे, 10 वाजलेत आता. आम्ही बराच वेळ टाईमपास केला आहे आवरण्यामध्ये, नाश्ता करण्यामध्ये. आता नाश्ता करून सरळ निघतो दर्शनासाठी. दर्शन करण्यासाठी पण भरपूर लोक इकडे भक्तिनिवासात राहिलेत आज. ते सांगतात की एवढी गर्दी नाही आहे. संकष्टीला मोस्टली गर्दी असते, तर तेव्हा इथले रेटसुद्धा जास्त वाढलेले असतात. जेव्हा गर्दीचा वेळ असतो तेव्हा रिक्षावाले वगैरे पण जास्त चार्जेस घेतात. असं सगळं आहे. आमचा ऑड सीझन आहे, त्यामुळे आम्हाला रिजनेबल सगळ्या गोष्टी मिळाल्यात. बाकी तन्मय काय सांगशील, कसं वाटतं तुला? तिथे एकदम मस्त वाटतं. क्लायमेट एकदम भारी आहे. काय म्हणतो होतं ना, गरमी नाही वाटत आहे. एकदम थंडगार वातावरण आहे. आणि आता कसं रात्री पाऊस पडला तर कसं एकदम रस्त्याच्या आजूबाजूला एकदम तुम्ही बघू शकता. मस्त एकदम पावसाळ्याचा टाईम आहे, त्यामुळे एकदम हिरवगार, थंडगार झालं. कोकणाची हीच खास बात आहे की म्हणजे निसर्ग एकदम भरून त्यांनी दिला ना, आशीर्वाद दिला आहे निसर्गाने कोकणात. खरं का? मंदिराच्या समोरच आपल्या बीच आहे. बीच बघायला मिळतो मंदिराला लागूनच. बरेच पर्यटक येतात, त्यांना माहिती आहे. आम्ही पहिल्यांदा बघणार आहे. हा जो काही रस्ता होता आम्हाला इथे येण्यापर्यंत, बस रेल्वे स्टेशनपासून ह्या ठिकाणापर्यंत, हा अख्खा किनारपट्टीला लागूनच होता. कोस्टल रोड असतो तसा. त्यामुळे व्ह्यू एक नंबर होता, अमेझिंग होता. आम्हाला खूप मजा आली. तर आता आम्ही आमचं प्लॅन करतो आहे असं की एक गाडी, 2 व्हीलर गाडी आम्ही रेंट करणार आहे. थोड्याच अंतरावरती पुढे गेल्यानंतर एक जागा येईल, 3 रस्ता असा, तिथे मिळते ती गाडी, असं आम्हाला रिक्षावाल्या काकांनी सांगितलं. तर आता आम्ही ती इन्क्वायरी करतो. मिळाली, शक्य झाली तर आम्ही ती घेऊ आणि आज अख्खा दिवस आपण त्याच्यावरतीच फिरणार आहोत. असा काहीसा प्लॅन आहे. तर बघू बाकी आता पुढे कसं घडते. मंदिराच्या जवळ गेल्यावरती किंवा गाडी घेतल्यावरती तुम्हाला कळवतोच. चलो, गाडी मिली. गाडी काय प्राइस बता दे, कैसा था? गाडी आहे 600 रुपये पर गाडी आणि टायमिंग आहे दुपारी 12 वाजेतून रात्री 9 वाजेपर्यंत. रात्री 9पर्यंत आहे. त्यांनी आमच्याकडे काय डिपॉझिट काय घेतलं नाही. आम्ही त्या डायरेक्ट 1200 रुपये देऊन तो बोला की पूर्ण दिवस तुम्ही वापरू शकता गाडी. आता आम्ही आता पहिले आलो गणपती बाप्पाचं दर्शन घेतो. त्यानंतर आता पुढे दिवस हे बघा, इकडे बीच आहे आणि याच्या समोरच इकडे गणपतीच्या मंदिरासाठी रांग सुरू होते. याच्या समोरच पार्किंगची व्यवस्था केली. इकडे आम्ही 2 गाड्या पार्क केलेल्या आहेत. जर भक्तिनिवासमध्ये राहत आहे तर तो प्रूफ दाखवून तुम्ही डिपॉझिट थोडंसं तुम्हाला कन्सेशन मिळतं. डिपॉझिट नाही दिलात तरी चालेल. तर मित्रांनो, हा आहे गणपतीचा समोरचा भाग, जिथे नवरा माझा नवसाचा पिक्चरची शूटिंग झाली होती.
त्याच्याच एक्झॅक्ट समोर हा गेट बांधलेला आहे आणि समुद्र लागून आहे एकदम. काहीच दिवसांपूर्वी न्यूज आलेली की इकडचं समुद्राचं पाणी पूर्ण गणपती मंदिरापर्यंत येऊन पोचलं होतं. असा हा परिसर याला सिक्युअर करून घेतला आहे. इकडे कंपाऊंड बांधून सिक्युअर करून घेतलेला आहे. तर लोक इथे फोटो काढतात आहेत, सगळी भाविक इकडे आलेले आहेत. आणि हा तो रस्ता जिथे आपण गाडी पार्क करू त्या बाजूने आतमध्ये आलो होतो. तर तिकडे एक एंट्री गेट आहे आणि हा इकडून दर्शन करून मागच्या बाजून तुम्ही बाहेर येऊ शकता इथे एन्जॉय करायसाठी. अगदीच समुद्राला लागून हा असा एरिया पडतो. मित्रांनो, आता मध्ये एक स्टॉप घेतला आहे. आता जस्ट आम्ही ह्या रोडने आलो आहे. हा मागून जो रोड दिसतोय त्या रोडने आम्ही आता आलो आहे. हा रोड अख्खाच्या अख्खा आता मधून गावातून निघाला आणि हा आता पुढे असा कंटिन्यू होणार आहे समुद्राच्या किनाऱ्यापासून. हा समुद्र त्याच्या बाजूला अगदीच लागूनच हा रस्ता आहे, त्यामुळे एकदम चांगला असा व्ह्यू येतोय. इकडे या बीचवरती सहसा आरेवारे किंवा या पुढे अजून एक बीच आहे, त्या ठिकाणी आपल्याला जी लोक दिसतील, पर्यटक दिसतील. इथे थोडासा खडकाळ भाग आहे. रस्ता हा थोडासा खाली बीच आहे आणि त्याला लागून थोडासा असा वरच्या भागात हा रस्ता असणार आहे, त्यामुळे इथे कोण जास्त लोक दिसत नाही आहेत. पण आम्ही हा इथे हॉल्ट घेतला आहे 2 मिनिटासाठी, जिकडे आम्ही एकदम जवळून आनंद घेतो आहे. वातावरण असं झालं आहे की आता 12:30 वाजलेत. जेमतेम ऊन आहे, जास्त काय उन्हाचा एवढा त्रास होत नाही आहे, कारण की समुद्री हवा सुटली आहे, खारी हवा आहे. तरी पण खूप छान वाटतं आहे, थंडगार वाटतं आहे. आणि आम्ही 2 गाड्या रेंट केल्यामुळे आम्हाला जरा इझी पडतं आहे थोडंसं ट्रॅव्हल करण्यासाठी. इकडून तो जो गड आहे त्या गडापर्यंत जाण्यासाठी आम्ही हा रूट हे केला आहे, निवडला आहे. तो रूट एकदम सरळ सरळ जातो, कुठलाही वळण नाही आहे. आणि जेमतेम आम्ही आता पुढच्या 20 मिनिटामध्ये आम्ही त्या गडापर्यंत पोहोचू. मित्रांनो, जयगडला आपण पोचलो आहे. हा आहे त्याचा एंट्रन्स. हा भुईकोट असल्यामुळे इथे आपल्याला डोंगर वगैरे चढायची गरज नाही आहे, ट्रेकिंगची गरज नाही आहे. हा भुईकोट आहे. हा सरळ इथे येण्यासाठी रस्ता अवेलेबल आहे. ह्या रस्त्यावरून आम्ही आलो आहे. इथे आमच्या गाड्या आता पार्क केलेल्या आहेत आणि ह्याच रस्त्याने आता पुढे पुढे आम्ही हा गड आता एक्सप्लोअर करणार आहे. बाजूने आलो आहे आतमध्ये. तिथून येऊन हा जर पाहिला गड तर हा चारी बाजूने असा हा वेढा घातलेला आहे. हा दगडांनी असा हा बांधकाम आहे याच्या चारी बाजूने. वरच्या एका ह्या अशा फ्लोअरवरतून तुम्ही अख्खा राऊंड मारू शकता, अशी याची रचना आहे. याच्याच पलीकडे इथे मागे समुद्र आहे, या बाजूला समुद्र आहे. हा समुद्र पूर्ण कनेक्टेड आहे. आणि असं बघायला गेलं तर इथे एक मधी घर आहे, घरासारखं दिसतं. एक देऊळसारखं आहे ते आतमध्ये ह्या जागेचं,
जिथे आपल्याला पाहायला मिळतं की पूर्वी इकडे काही घरं वगैरे असतील, घराचं बांधकाम असेल जे पडझडीला आलं आहे, तिथे थोडेफार खोली आहेत. हा वरती इकडे एक खोली आहे. या साईडला एक टॉयलेटसारखा एक रचना आम्हाला दिसली आणि इथे ही थोडीफार अशी घरांची रचना पडझड झालेली आम्हाला दिसते. असं पाहायला गेलं तर पूर्ण गडावरती ही लाल माती दिसते आणि गवतं उगवलेली आहेत. मेंटेन करण्यासाठी इथे फारसं असं काही नाही आहे, म्हणजे कोण राहत नाही आहे इथे आतमध्ये. पण हे अतिशय सुंदर आहे. गडाच्या मागच्याच बाजूला समुद्र असल्यामुळे समुद्राचाही आनंद इथून घेता येतो. हे आहे जय विनायक मंदिर, जे रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रसिद्ध धार्मिक व पर्यटन स्थळ आहे. हे मंदिर JSW कंपनीने बांधलेले आहे. गणपतीपुळेप्रमाणेच हे मंदिर सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे इथले स्थानिक लोक आणि बाहेरचे पर्यटक इथे नक्की भेट द्यायला येतात. हे मंदिर निसर्गाच्या सानिध्यात असून ताज्या हवेत आणि शांत वातावरणात भक्तांना मानसिक शांततेचा अनुभव मिळवून देतात. रत्नागिरीत भेट दिल्यानंतर जय विनायक मंदिर हे नक्कीच भेट देण्यासारखे पुढचे ठिकाण आहे. आता आपण चाललो आहे आरेवारे बीच जवळच्या एका सेल्फी पॉईंटला. तिथून आपण पाहणार आहोत तिकडचा सनसेट. मित्रांनो 7:30 वाजलेत आणि आम्ही अजूनसुद्धा बीचवरतीच आहोत, समुद्राच्या एकदम किनाऱ्यावरतीच आहोत. आम्ही सनसेट एन्जॉय केला. आत्ता 7:30 वाजल्यानंतरसुद्धा ही इथे गर्दी पाहायला मिळते. भरपूर माणसं आलेले आहेत, अजूनही आहेत खालच्या बाजूला. आम्ही वरती आलो. आता आम्ही जाणार आहोत डिनरसाठी. एक चांगले रेस्टॉरंट बघून आम्ही आता डिनर करणार आहोत. ऑल राईट मित्रांनो, झालेलं आहे आमचं ट्रिप, कोकण ट्रिप. आज आहे रविवार. आम्ही चाललोय परत मुंबईकडे. आत्ताच आमची ट्रेन येते. 1 तास लेट आहे ट्रेन. कोइंबतूर हिसार एक्सप्रेस आहे, त्याच्याने आम्ही जाणार आहे. बाकी तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. अशाच ब्लॉगवरती कमेंट करत राहा. नवीन नवीन गोष्टी आम्हाला सुचवत जा. कोकणची ट्रिप अजून प्लॅन करू, नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोअर करू.